बीडचे आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा टीकेच्या फेऱ्यात अडकले। संदीप क्षीरसागर यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यावेळी पोक्सोच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी विजय पवार पुन्हा त्यांच्याबरोबर दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। कोचिंग क्लास चालवणाऱ्या विजय पवारने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात त्याला अटक सुद्धा झाली होती। त्यावेळी सुद्धा तो आमदार क्षीरसागर यांचा निकटवर्ती असल्याचे आरोप झाले होते। आज पुन्हा जरांगे पाटील यांच्या बरोबरच्या भेटीत सुद्धा विजय पवार हा पुन्हा दिसल्याने विरोधकांनी आमदार क्षीरसागर यांच्यावरती आता निशाणा साधलाय। सोशल मीडियात सुद्धा त्यांच्या फोटोवरती तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। आमदार संदीप क्षीरसागर वाढदिवसानिमित्त जरांगेंना भेटले, मात्र त्यांच्या समवेत यावेळी दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यानंतर वाद होतोय। आरोपी विजय पवार हे संदीप क्षीरसागर यांच्या समवेत त्या ठिकाणी असल्याचं समोर आले। या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय। खरं तर ज्या प्रकारचे अत्याचार झाले त्यानंतर आरोपानंतर संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असलेले विजय पवार हे आरोपी आहेत अशी चर्चा झाली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हा फोटो समोर आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, आपण पाहतोय पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर हे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत, कारण त्यांच्यासमोर आरोपी विजय पवार हे दिसत आहेत। काय सविस्तर माहिती आहे? कारण आपण जर पाहिलं तर काही महिन्यापूर्वी बीडमध्ये विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण प्रकरण समोर आले होते आणि त्यात विजय पवारसह अन्य एक जण आरोपी होता आणि त्या प्रकरणात त्यांना अटक होऊन कारागृहात देखील ते गेले होते। यानंतर आता तो जामिनावर सुटलाय। याच प्रकरणादरम्यान तो संदीप क्षीरसागर यांचा निकटचा असल्याचं देखील चर्चा होत होती, आरोप देखील करण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा त्याच्यासोबतचे छायाचित्र संदीप क्षीरसागर यांच्या समोर आले। आज संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली वाढदिवसानिमित्त। तसेच मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जात असताना ही भेट झाली आणि त्यावेळी विजय पवार हा देखील सोबत होता आणि त्याची छायाचित्रे आता समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत आणि मोठा संताप व्यक्त देखील केला जातोय की अशा पद्धतीच्या पोक्सोतील आरोपी सोबत संदीप क्षीरसागर हे असल्यामुळं याविषयी संताप व्यक्त केला जातोय। याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संदीप क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकलेला नाही। परंतु हा जो प्रकार झालाय तो अत्यंत चुकीचा असल्याचा सूरच आता एकंदरीत समाज माध्यमावरून उमटत आहे। करण, नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।